चला तर आज आपण बनवूया ब्रेक पकोडा. ब्रेक पकोड्यासाठी सर्वात आधी आपण आलूचा मसाला तयार करून घ्या. पातेलं घेऊन घेऊया. त्याच्यामध्ये ऑइल ॲड करूया. ऑइल गरम झालं की राई, जिरं, कांदा, मिरची लाल होतपर्यंत 2 मिनटं शिजवून घेऊया. त्यानंतर आपले रेग्युलर मसाले ॲड करून घ्या. मी आलू बॉईल करून ठेवले होते, त्यांना छान मॅश करून घेतले, ते याच्यात ॲड करूया. आणि आपली बारीक कापलेली कोथिंबीर घ्या, ते याच्यामध्ये ॲड करून घ्या. आणि झाला आपला मसाला तयार. आता बेसनाचा एक छान मिश्रण तयार करून घ्या. बेसन, तिखट, मीठ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी घालून याचे एक छान घोल तयार करून घ्या. आणि हे मिश्रण 2 मिनटासाठी बाजूला ठेवून घ्या. आता ब्रेडचे स्लाईस घ्या आणि ब्रेडच्या स्लाईसवर आपण जो मसाला तयार केला तो लावून घ्या आणि हे स्लाईसमध्ये छान कापून घ्या. आता एक पातेलं ठेवून घ्या. पातेल्यामध्ये ऑइल ॲड करा. ऑइल छान गरम होऊ द्या आणि मग त्याच्यामध्ये जो मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये स्लाईस घालून तळ्यासाठी घाला आणि लाल होतपर्यंत शिजून घ्या. झाला की आपला ब्रेड पकोडा तयार. आवडली असेल ना रेसिपी तर नक्की ट्राय करा.